नमस्कार. समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे आहेत उपवासाचे मेदूवडे. तर करायला एवढे सोपे आहेत आणि खायला तर त्याच्यापेक्षा पण टेस्टी आहेत. खरंच नवीन काहीतरी वेगळं असं खायला पाहिजेत. उपवासाला गोड गोड खाऊन खूप कंटाळा येतो. त्याच्यासाठी असे मस्त कुरकुरीत वडे तयार करायचे आपण. किती छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते. इथे 1 वाटी वरीचे तांदूळ किंवा ह्याला भगर पण म्हणू शकतात. तुम्ही काय म्हणता ह्याला तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. तर त्या भगरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. एकदम रव्यासारखं जाडसर असलं तरी चालेल. तर एक कढई ठेवायची. कढईमध्ये पाणी टाकायचं आणि हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले आहेत छोटे-छोटे. ते हिरव्या मिरच्याचे काप टाकायचे. हिरव्या मिरच्याची पेस्ट पण तयार करून घेतली आहे. कच्च्याच हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ते पण टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मग जे आपण पीठ तयार करून घेतले ना, त्याच्यामध्ये मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असं पातळ नाही चालत त्याला. एकदम घट्ट आपण बेसनची वडी करायचं असल्यावर तसं करतो, तसं एकदम घट्ट शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आपलं पीठ मस्त हे पाण्यामध्ये टाकून छान तयार करून घेतलेलं आहे. ह्याच्यावर एक वाफ काढूया प्लेट झाकून. वाफ काढल्याच्या नंतर हे मस्त आपलं पीठ शिजलेलं आहे. तर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. हे थंड झाल्यावर ना ह्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे गाठी दिसतात ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं थोडंसं मळून घ्यायचं आहे हाताने. त्याच्यानंतर इथे घेतलेत मी 2 उकडलेले बटाटे. तर हे बटाटे आहे ना खिसणी वाटी खिसून घ्यायचं आहे. त्याचं बारीक खीस पाडून त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. थंड झाल्यावरच करायचं आहे. गरम असताना हाताला भाजते. तर हे बटाट्याचा खीस असा मस्त खिसून झालेला आहे. आता हे शिजलेलं वरीचं पीठ आणि बटाट्याचा खीस हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मग चिटकत नाही हाताला आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त हे एकजीव झालेलं आहे बटाट्याचं खीस आणि वरीचं पीठ. आता हे असंच ठेवूया 5 मिनिटं. इकडे मी कढई गरम व्हायला ठेवते. तर हाताला तेल लावायचं आणि ह्याचे मस्त असे गोळे हातावर तयार करायचे गोल गोल. आणि हे बघा मेदूवड्याचा असा शेप द्यायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे पण करू शकता. मी तर याला असा शेप दिलेला आहे. तुम्ही कसा पण शेप देऊ शकता. ह्याला भज्यासारखा पण शेप देऊ शकता. ह्या वड्याला गोल करायचा असेल तर गोल पण करू शकता. हे बघा आपले इथे मस्त वडे असे हे तयार झालेले आहेत करून. तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तर एक एक सोडून घेऊयात आपण. गॅस मंद आचेवरच ठेवायला पाहिजे. जास्त गॅस मोठा केला ना तर वरून भाजल्यासारखं दिसतं पण आतमध्ये कच्चा राहतो वडा. आतमध्ये पर्यंत भाजला जाणार नाही. तर गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. मध्यम आचेवर ठेवून कमीत कमी ह्याला 5 ते 7 मिनिटं तरी तळून घ्यायचं आहे बारीक गॅस करून. त्यामुळं वडा आतून पण स्पंजी होतो आणि वरून दिसायला पण छान दिसतो, कुरकुरीत होतो. हे बघा असे मस्त आपले उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण एकादशीला किंवा सोमवारला हे वडे खाऊ शकता. करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे वडे कसे झालेले आहेत. तुमचेही वडे असेच झालेले आहेत का? तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.